हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर असं म्हणतात की सर्व प्रकारच्या भाज्या या खायलाच पाहिजे. प्रत्येक भाजीचं आपलं एक वेगळं महत्त्व असते. पण कारली ही एक अशी भाजी आहे जी मोस्ट ऑफ द लोकांना नाही आवडत. ते कडू असतं, त्यामुळे बरेचसे लोक, त्यापेक्षा जास्त मुलंही, लहान मुलंही कारली वगैरे खायला बघत नाही. पण आज जे मी कारल्याचं, आपण याला भरीत म्हणू शकतो किंवा तुम्ही भाजीही म्हणू शकता, या पद्धतीने बनवलं तर जी लोक कारल्याकडे बघतसुद्धा नाही तीसुद्धा ही भाजी आवडीने खातील. तर रेसिपी आवडली तर तुम्हीही नक्की तुमच्याकडे एकदा ट्राय करून बघा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी काही कारली घेतलेली आहे. याला आधी मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता याची जी देठं आहे ती आता आपल्याला कापून घ्यायची आहे आणि याला असं चाकूने एका साईडला स्लिट मारून यामधले ज्या बिया आहेत, सीड्स, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर बरेचदा मी बघते की बरेच लोक कारल्याच्या बिया काढत नाही. मीही खूपदा नाहीच काढत, पण या रेसिपीमध्ये आपण बिया काढून घेणार आहोत. तर आधी मी बोटाने काढायचा प्रयत्न केला, पण त्या बिया नाही निघाल्या. त्यानंतर चाकूनेही काढायचा प्रयत्न केला, पण चाकूनेही बिया नाही निघाल्या. चाकूने काढायचा प्रयत्न केला तेव्हा कारलं खालच्या बाजूने चाकू लागून फाटत होतं, त्यामुळे चाकूनेही बिया निघाल्या नाही. त्यानंतर आपण आपला जो छोटा चम्मच असतो पोहे खायचा, त्या चम्मचने पूर्ण बिया मी काढून घेतल्या. तर चम्मचने बिया काढल्या तर खालून कारलं फाटतही नाही आणि पूर्ण बिया छान निघून जातात. तर अशा पद्धतीने चम्मचने सर्व बिया छान क्लीन झालेल्या आहेत. तर खालून जो कारल्याला डाग दिसत आहे तो कारलं खराब झालेला नाही आहे. तर चाकूनी जेव्हा मी बिया काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा चाकू खालच्या बाजूने लागला आणि त्यामुळे तो कारल्याला डाग झालेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व कारलीच्या बिया मी काढून घेतल्या आहे आणि कारल्याला पूर्ण असं पोकळ आपल्याला करून घ्यायचं आहे. तर जमेतोपर्यंत जी कोहळी कारली असतात ते तुम्ही वापरा, जेणेकरून लवकर त्याच्या बिया निघतील. त्यानंतर आपल्याला इथे 2 मीडियम साईजची टोमॅटो लागणार आहे. तर आता आपल्याला या सर्व भाज्यांना छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी इथे सरसोचं तेल वापरत आहे. तर बरेचदा मी बघते की आपल्या विदर्भ साईडला सरसोचं तेल जास्त करून कुणी आवडीने खायला बघत नाही, पण सरसोचं तेलही खूप छान चवीला लागतं. तर इथे सरसोचं तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला कारली आणि टोमॅटो एकदाच सर्व छान तेलामध्ये पूर्ण शिजेपर्यंत किंवा नरम येईपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर याला थोडासा वेळ लागू शकतो, 10 ते 12 मिनटं लागू शकतात, पण याला छान आपल्याला पूर्ण नरम होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत आपली कारली आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय होत आहे तोपर्यंत आपण याची पुढची स्टेप करून घेणार आहोत. या भाजीला आपल्याला खूप जास्त काही वस्तू लागणार नाही आहे. 2 साध्या मीडियम आकाराची कांदी आपण घेणार आहोत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहे. तर कांदा आणि लसूण आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराची कांदे घेतली आहे. त्याला आधी मी छान रफली चॉप करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला लसणाच्याही 4 ते 5 पाकळ्या इथे बारीक करून घ्यायच्या आहे. तर इथे कांदा आणि लसूण छान कापून झालेला आहे. बस या भाजीला कांदा आणि लसूणच लागेल, यापेक्षा जास्त काही साहित्य लागणार नाही आहे. आणि आता कारली आणि टोमॅटो हलके हलके फ्राय व्हायला लागलेली आहे. असंही आपण एरवी कारल्याची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा कारलं शिजायला थोडासा वेळ लागतो. तर त्यामुळे आता हे अख्खं कारलं आपण तेलामध्ये घातलेलं आहे, तर याला नरम पडायला थोडासा वेळ लागेल. तर याला आपण 4 ते 5 वेळा असं झाकून 2-2, 4-4 मिनटाची वाफ काढून घेतली तर कारलं लवकर नरम पडायला मदत होईल. तर इथे तुम्ही बघू शकता की 5-7 मिनटानंतर कारलं आपलं छान नरम पडायला लागले आहे आणि टोमॅटोसुद्धा आपली छान सॉफ्ट बनत आहे. तर इथे मी सेम प्रोसेसनी 4 ते 5दा झाकण घालून त्याला वाफ काढून घेतलेली आहे आणि कारल्याला छान पूर्णपणे सॉफ्ट नरम होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की 80% कारले आपले छान
सॉफ्ट झालेली आहे। याला परत एकदा मी 2 मिनिटाची वाफ काढून घेत आहे। आत्ता जर या स्टेजला आपण जेवढं जास्त कारलं शिजवलं तर पुढे आपण जेव्हा त्याला फोडणी घालू तर तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। तर आता इथे टोमॅटो आणि कारली आपली छान पूर्ण नरम पडलेली आहे। तर आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। हे जे तेल आहे ते आपण नंतर भाजी किंवा भरीत फोडणी देऊ तेव्हा वापरणार आहोत। तर आता हे जे टोमॅटोची वरची साल आहे ही आपल्याला एका चिमटीच्या मदतीने काढून घ्यायची आहे। आणि ही जी कारली आणि टोमॅटो आहे ही जेव्हा गरम गरम असेल तेव्हाच आपल्याला याला छान पोटॅटो स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला स्मॅश व्हायला थोडासा त्रास जाऊ शकतो किंवा ते प्रॉपरली स्मॅश होणार नाही। त्यामुळे आपल्याला ही आत्ता गरम आहे तर या स्टेजलाच आपल्याला छान पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचं आहे। तर आपण तेलामध्ये कारली फ्राय केली त्यामुळे याचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे गेलेला आहे। कुणी कुणी कारल्याला मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालून ठेवतं, त्यानेही कडूपणा जातो। पण मी मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे काही भिजवलेलं नाही आहे, डायरेक्ट आपण तेलामध्ये फ्राय केलेली आहे आणि याने सुद्धा पूर्णपणे कारल्याचा कडूपणा निघून जातो। थोडंही भरीत जे आहे ते आपलं कडू होणार नाही आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण पोटॅटो स्मॅशरनी याला छान आपण जसं वांग्याचं भरीत बनवताना वांगीला पूर्ण स्मॅश करतो त्याच पद्धतीने कारली आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे। तर आता इथे कारली आणि टोमॅटो छान पूर्ण एकजीव झालेली आहे। तर आता आपले कारली आणि टोमॅटोचं जे मिक्सचर आहे ते रेडी झालेलं आहे। तर हे जे तेल आहे मगाशी आपण कारले आणि टोमॅटो फ्राय केला आहे तर यामध्येच आपण थोडंसं अजून तेल ॲड करणार आहोत आणि याच तेलामध्ये आपण भरीत फोडणी घालणार आहोत। तर हे परत एकदा थोडंसं मी यामध्ये तेल वापरलेलं आहे। एरवी मी एवढं तेल वापरत नाही, पण कारल्याच्या भरताला थोडंसं जास्त तेल छान लागतं। तर तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला जिरा आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे। जिरा आणि मोहरी छान तेलामध्ये फ्राय झाली की आपण जो मगाशी लसूण बारीक चॉप करून ठेवला होता त्याला आधी घालायचं आहे। तर लसणाला आपल्याला खूप जास्त एकदम कडक फ्राय करायचं नाही आहे, थोडंसं हलकं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे। एकदम जर जास्त आपण लसूण कडक फ्राय केला तर तो थोडासा कडवट होतो, त्यामुळे याला थोडंसं हलकंच कमी मंद आचेवरती आपल्याला फ्राय करायचं आहे। लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला थोडंसं इथे लसूण आल्याची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे। यामध्ये लसूण आलं आणि आपले जो कोथिंबीर असतात त्याचे जे देठं असतात कोवळी देठं त्याची ही पेस्ट आहे। खूप थोडीशी आपल्याला घालायची आहे, खूप जास्त नाही घालायची आहे। तर थोडंसं हे आलं लसूणची पेस्ट घालून याला आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर शेवट आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदासुद्धा आपल्याला सेम एकदम खूप जास्त कडक फ्राय करायचं नाही आहे, थोडासा फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांद्याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे। तर कांदा हा थोडासा गोडसर नेचरनी असतो, म्हणजे कांद्याचं थोडंसं असं गोड चव येते, त्यामुळे आपल्याला कांदा हा भरतामध्ये थोडासा जास्त प्रमाणात वापरायचा आहे। तर आता इथे कांदा मी खूप जास्त फ्राय न करता थोडासा हलका ब्राऊन म्हणण्यापेक्षा गोल्डन ब्राऊन थोडासा कोहळा करून घेतलेला आहे। त्यानंतर हे कच्चे मसाले आहे, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद, हे सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर एरवी मी सेंधे मीठ जे असते ते वापरते नेहमीच्या भाजीला, त्यामुळे मीठ थोडंसं माझं पिंकिश दिसत आहे। तर कच्चे मसाले आपल्याला पूर्ण तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे।
कच्चे मसाले शिजले की हे चिंचेचं पाणी आहे, आपण चिंचेचं पाणी थोडं वापरणार आहोत. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. त्यानंतर हा थोडासा गूळ मी घातलेला आहे. साखर घालण्यापेक्षा आपण यामध्ये गूळ घातलेला जास्त छान चव येतो गुळाने एक वेगळी. तर त्यामुळे गूळ, चिंचेचं पाणी आणि कच्चे मसाले छान पूर्ण तेलामध्ये कांद्यासोबत फ्राय झाले की आपण हे जे कारले आणि टोमॅटोची जे आपण स्मॅश करून जे एकजीव करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत. आणि याला सुद्धा आपण छान पूर्ण एक मिक्स देऊन पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर मगाशी जेव्हा आपण कारली तेलामध्ये फ्राय केली तर थोडी जास्त वेळ फ्राय केली, म्हणजे पूर्ण कारली ऑलमोस्ट 90% शिजली होती. त्यामुळे आता आपल्याला हे जे कारल्याचं जे मसाला आहे हा खूप वेळ जास्त शिजवायची गरज नाही, कारण ऑलरेडी सर्व पदार्थ शिजलेली आहे. जस्ट 5-1 मिनटं आपल्याला याला वाफेवरती छान शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता छान भरताला तेल सुटलेलं आहे. पूर्ण मसाले छान आपले तेलामध्ये शिजलेले आहे. आणि आता आपलं कारल्याचं भरीत जे आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून मी घातलेली आहे. आणि आता याला सुद्धा छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि जस्ट 2 ते 3 मिनटं गॅस बंद करून जी त्याची वाफ आहे त्यावरच आपल्याला याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. गॅस मी यावेळी बंद केली होती. आणि अशा पद्धतीने आपलं कारल्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर थोडंसुद्धा कडू होत नाही आणि कारल्याची भाजीसुद्धा आपली थोडीशी हलकीशी कडू लागते, पण हे जे कारल्याचं भरीत आहे हे थोडंही कडू होत नाही. आणि जे लोक कधीच कारलं खात नाही त्यांनासुद्धा हे भाजी आवडीने खातील ते लोकसुद्धा. तर त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे एकदा ही कारल्याची भरीत किंवा तुम्ही भाजीही म्हणू शकता, नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. आणि रेसिपी आवडली तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं जे बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा. थँक्यू.